सो आता सध्या मी सायन्स पार्क चिंचवड इथे पोहोचलेली आहे। सायन्स पार्कला पोहोचण्यासाठी तुम्ही मेट्रो स्टेशनला उतरू शकता PCMCच्या आणि तिथून एक 10-15 मिनिटं चालल्यानंतर लगेचच तुम्हाला सायन्स पार्कमध्ये येता येईल। सो इथे आल्यानंतर तुम्हाला एंट्रन्समध्येच समजेल की कोणत्या व्हिजिटसाठी किंवा कोणत्या शोसाठी तुम्हाला किती पैसे पे करावे लागणार आहे। तर इथे आल्यानंतर थोडीफार गडबड होऊ शकते। मला असं वाटलं होतं जर का 20 लोकांचा ग्रुप असेल तर 20 लोकांच्या ग्रुपसाठी फीसाठी काही कन्सेशन मिळेल, पण ॲज पर देम की फक्त शाळेचा ग्रुप असेल तरच आपल्याला कन्सेशन मिळतं, अदरवाईज आपल्याला नॉर्मल चार्जेस पे करावे लागतात। तर त्या गोष्टी अगोदर तुम्हाला क्लिअर करून घ्याव्या लागतील। स्कूलतर्फे जरी तुम्ही येत असाल, शाळेतल्या मुलांना घेऊन येत असाल तरी सुद्धा तुम्हाला प्रिन्सिपलचं लेटर, त्यांचा स्टॅम्प वगैरे लागतो आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला त्या फीमध्ये कन्सेशन मिळतं, अदरवाईज आपल्याला रेग्युलर फीज द्यावी लागते। मग अगदी 60 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत, 180 रुपयांपर्यंत शोजच्या अकॉर्डिंगली किंवा तुम्ही कोणत्या शोला व्हिजिट करणार आहात किंवा कोणत्या डिपार्टमेंटला व्हिजिट करणार आहात त्याच्या रिलेटेड तुम्हाला फी पे करावी लागते। आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप छान प्रकारची माहिती मिळते, याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे। म्हणजे अगदी तुमच्या घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही नक्कीच इथे घेऊन येऊ शकता। त्यांना जर का सायन्सबद्दल आवड निर्माण करायची असेल, त्यांना वीज निर्मिती कशी होते, त्याच्यानंतर बाष्पीभवन म्हणजे काय, सोलर सिस्टीम काय असते, कशा प्रकारे वीज निर्मिती होते, त्याच्यानंतर मोटार व्हेकल्स रिलेटेड सुद्धा इथे आपल्याला खूप सारे प्रोजेक्ट्स बघायला मिळतात, इलेक्ट्रिशियन रिलेटेड प्रोजेक्ट बघायला मिळतात, हवामान बदल कसे होत असतात, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की भूलभुलैया आहे, खूप सारे गेम्स आहेत, फन ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक फोर्स काय असतो, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे आपल्याला अनुभवायला मिळतात। तसंच आपल्याला रिअल लाईफ एक्झाम्पलसुद्धा इथे बघायला मिळतात। त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता तर बाहेर गेल्यानंतर त्यांनी एक गार्डन डेव्हलप केलेलं आहे आणि हे गार्डनसुद्धा अगदी सायंटिफिकली रिसर्च करून किंवा सायन्स खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्या गार्डनमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं। आणि लहान मुलं तसेच अगदी आपल्याप्रमाणे यूथ असेल किंवा एक्सपिरियन्स्ड व्यक्ती असतील तर ते सगळी लोक इथे एन्जॉय करू शकतात आणि सायन्सबद्दल नक्कीच खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतात। सो थँक्यू सो मच। पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। बाय।